नमस्कार, स्वागत आहे आपलं इंडियन टी व्ही न्यूजमध्ये। आपल्यासोबत आज नर्सिंगचे काही पुरुष आहेत। यांनी लिंगभेद झाल्यामुळे भरतीमध्ये लिंगभेद झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढून निषेध नोंदवलेला आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगसान, आपल्या काय मागण्या आहेत? सर, पहिले तर माझं नाव गणेश तुकाराम सांगळे, मी मेल नर्स बचाव समिती जिल्हा प्रतिनिधी वाशिम। आमची एकच मागणी आहे की जे 80-20चा GR काढलेला आहे गव्हर्नमेंटनी, त्याला फक्त आम्हाला इक्वॅलिटी पाहिजे, जे की 50-50 असेल। दॅट्स ऑल। मी सलमान अल्ताफ घनकर, वाशिम जिल्हा प्रतिनिधी, मेल नर्स बचाव समिती, महाराष्ट्र राज्य। आज वाशिम जिल्ह्याच्या इतिहासात पहिला दिवस असा आहे की सगळे नर्सेस, जे पुरुष नर्सेस आहेत, ते एकत्र येऊन आंदोलन करत आहेत। आता आंदोलनही कशासाठी म्हणायचं तर आंदोलन स्वतःचे हक्क वाचवण्यासाठीचं आंदोलन चालू आहे। आता हक्क म्हणजे कसं तर आम्हाला डावलण्याचा कारभार या शासनानं केला आहे आणि डावलण्याचं म्हणजेच की एक नियम आणला यांनी 80-20 नावाचा। 80-20 नावाचा म्हणजेच 80 महिला 20 पुरुष। तर हा सरासर एक अन्याय आहे पुरुषांवर आणि आज हे 80-20 आणतील, उद्या चालून GR आणतील की पुरुषांना नर्सिंग करण्यास मनाई आहे। मग आम्ही नर्सिंग करून आमच्या घरच्यांचे 10-10 लाख रुपये घालून मग आम्ही करायचं काय, बेरोजगार राहायचं का? हेच माझं तुमच्या TVच्या माध्यमातून शासनाला सवाल आहे। धन्यवाद। आपण काय सांगसान? सर, जी जेंडर इक्वॅलिटी आहे ती जेंडर इक्वॅलिटी ॲक्च्युली नसायला पाहिजेत। कारण सध्याचं जे वातावरण चालू आहे, गढूळ वातावरण, विषारी वातावरण, जातीभेदाचं वातावरण, ज्याच्यामुळे अनेक नेते स्वतःचं पोळी बाजू पाहत आहेत। तर अशा विषारी वातावरणामध्ये जर आणखीन जेंडर इक्वॅलिटीचा मुद्दा नेमकाच कसा तरी बाहेर गेला होता, जेंडर अनइक्वॅलिटीचा मुद्दा असाच कसा तरी बाहेर गेला होता, तर पुन्हा हे मागच्या दरवाज्यातने जेंडर अनइक्वॅलिटीचा मुद्दा आणू पाहत आहेत। तर या जेंडर अनइक्वॅलिटीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि 80-20चा जो नियम आहे, जो नर्सिंगच्या पुरुषांना टाकण्यात आला आहे, तर तो लवकरात लवकर कमी करण्यात यावा, ज्याच्यामुळं पुरुषांवर अन्याय होऊ नये। पुरुष कॅपेबल आहेत नर्सिंग करण्यासाठी। आपल्या माध्यमातून हेच मी महाराष्ट्रभर सांगू इच्छितो। थँक्यू। इंडियन टी व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे, वाशिम। आपण काय सांगसान?